नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दोडक्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। तर हे बघा, इथं मी पाव किलो दोडके घेतलेत आणि दोडके आपल्याला कोवळेच घ्यायचे आहेत आणि त्याच्या मी अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत। आणि दोडके घेताना आहे ना, थोडंसं तोडून चाकून बघायचा, म्हणजे कुठला कुठला दोडका कडू असतो। तर असे हे बघा, हे पाव किलो दोडके त्याच्या ह्या शिरा काढून घेतलेले आहेत। हे पण आपल्याला टाकायचे नाही, ह्याची पण रेसिपी मी तुमच्या संगती शेअर करणार आहे। ह्याची आपण चटणी बनवणार आहोत। आता त्याच्यासाठी आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे। तर इथं कोथिंबीर थोडी घेतली, ह्याच्यात थोडं सुकं खोबरं घेतलेत असे बघा काप करून, आणि एक छोटा कांदा, आलं आणि कोथिंबीर, लसूण ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी आपल्याला एक छोटासा कांदा मी घेतलेला असा चिरून, एक छोटा टोमॅटो आणि थोडासा आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे। तर आता आपण साहित्य बघितले, रेसिपीला सुरुवात करू आणि ह्याचं वाटण करून घेऊया। आता पहिलेच आपल्याला दोडका कापून घ्यायचा आहे, असा बारीक आपल्याला कापून घ्यायचा आहे। हा बघा, ह्या प्रकारे आपल्याला। आणि दोडका कसा आपला एकदम कोवळा आहे ना, शिजायला पण टाईम नाही लागणार। हे असे तुकडे करून घ्यायचे त्याचे। तर हा बघा, आपला दोडका सगळा चिरून झालेला आहे आणि इथं मी वाटण पण करून घेतलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅस पेटवला आहे, इथे एक कढई ठेवली गॅसवरती। गरम झाले का आपल्याला ह्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 2 पळी एवढं तेल टाकून घेते। तेल गरम झालं आहे, बघा हा छोटा चमचा भरून मी मोहरी टाकले। मोहरी जरा तडतडून दे, तोच चमचा भरून मी जिरे टाकलेत। आता आपण कांदा घेतला होता तो आपल्याला घालायचा याच्यामध्ये, आणि कढीपत्ता थोडासा पाव चमचा मी ह्याच्यामध्ये हिंग टाकते। तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण ह्याने भाजीला स्वाद चांगला येतो। हा बघा, हे टोमॅटो आपण कापून घेतले ना, ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता हे कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकून घेऊया। तर इथं हळद टाकली मी अर्धा चमचा, जिरा पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे, धना पावडर 1 चमचा, आणि तुम्ही तिखट किती खाताय त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकू शकता। मी इथं 2 चमचे टाकते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। आता हे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून परतून घ्यायचे आहेत, आणि थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे मसाले खाली लागणार नाही। आता हे आपले मसाले चांगले शिजलेले आहेत। आता आपण हे जे वाटण करून घेतलं आहे ना, हे बघा, हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि ही भाजी आपण रस्सा भाजी करतोय म्हणून हे सगळे मसाले वापरलेत मी। आता हे मसाले एकजीव करून झालेत, थोडंसं पाणी टाकून घेते आणि ह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजू द्यायचं आहे मसाला। आता बघूया आपले मसाले। हे बघा, मसाल्यांना तेल सुटलंय चांगलं। हे बघा, आता हा आपण दोडका घेतलेला आहे ना कापून, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। तर हा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे एकजीव करून झालेलं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे एकजीव करून झालेलं आहे। आता ह्याला आपल्याला 6 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं आहे, मंद आचेवरती। आता बघूया भाजी। हे बघा, ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। ह्याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आता याला मस्त शिजू द्यायचं आहे। चला, आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। बघूया आपली भाजी। ही बघा, मस्त आपली भाजी, रस्सा भाजी। मी मध्ये मध्ये अशी चमच्याने हलवत होती, कारण कसं मसाला खाली लागू नये म्हणून। आता ही भाजी आपली झालेली आहे। मी थोडी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते। तर इथं आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे, रस्सा भाजी। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। आता ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती कशाबरोबर पण ही खाऊ शकता। मस्त भाजी झाले। अशा प्रकारे एकदा बनवा आणि खाऊन बघा, आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।